नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात पहिल्या आणि पवित्र ज्योतिर्लिंगाकडे. ज्या मंदिरावर वेळोवेळी आक्रमक झालं, तोडफोड झाली, पण तरीही जे मंदिर आजही समुद्राच्या लाटांशी लढत उभं आहे. हे मंदिर म्हणजे सोमनाथ मंदिर, ज्याला पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं. आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोमनाथ मंदिर कुठे आहे, त्याची पौराणिक कथा, सोमनाथ मंदिराचा इतिहास आणि त्याचं वैशिष्ट्य. दर्शन केल्यावर काय फळ मिळतं, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोमनाथ मंदिर कुठे आहे? सोमनाथ मंदिर हे गुजरात राज्यातील वेरावल शहराजवळ अरबी समुद्राच्या अगदी काठावर वसलेला आहे. इथून थेट समोर समुद्र आणि मागे विशाल मंदिर. इथलं वातावरण पाहिलं की असं वाटतं जणू शिव स्वतः समुद्रावर लक्ष ठेवून उभे आहेत. पौराणिक कथा. चंद्रदेव आणि दक्षाचा शाप. पुराणात असं सांगितलं जातं, दक्ष प्रजापतीला 27 कन्या होत्या. त्यांनी त्या सगळ्या कन्या चंद्रदेवाला दिल्या, पण चंद्रदेव फक्त एकाच पत्नीवर, रोहिणीवरच जास्त प्रेम करायचे. बाकी 26 पत्नींकडे दुर्लक्ष झालं. त्या सगळ्या वडिलांकडे दक्षाकडे गेल्या आणि तक्रार केली. दक्षाला खूप राग आला आणि त्याने चंद्राला शाप दिला, तुझं तेज कमी होत जाईल, तू क्षीण होत जाशील आणि लोक तुला विसरतील. त्या शापामुळे चंद्र हळूहळू क्षीण होऊ लागला. त्याचा प्रकाश कमी झाला, तो आजारी पडू लागला. मग चंद्रदेवाने महादेवाची उपासना केली, घोर तपस्या केली. शिव प्रसन्न झाले, पण दक्षाचा शाप पूर्ण काढू शकत नव्हते. म्हणून त्यांनी असं केलं, चंद्राला वर दिला, तू 15 दिवस क्षीण होशील आणि 15 दिवस वाढशील. म्हणूनच आजही चंद्र कला वाढतो आणि घटतो. ज्या ठिकाणी चंद्राने शिवाची उपासना केली, तिथे शिव सोमनाथ म्हणजेच चंद्राचा नाथ म्हणून प्रकट झाले. सोमनाथ म्हणजे काय? सोम म्हणजे चंद्र, नाथ म्हणजे स्वामी, म्हणजेच चंद्राचा स्वामी सोमनाथ. म्हणजे हे ज्योतिर्लिंग चंद्राशी जोडलेलं आहे. ऐतिहासिक महत्त्व. सोमनाथ मंदिरावर इतिहासात 17 वेळा हल्ले झाले. मंदिर तोडलं गेलं, लुटलं गेलं, पण पुन्हा उभं राहिलं. महमूद गजनबी, अल्लाउद्दीन खिलजी, औरंगजेब अशा अनेक आक्रमकांनी हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी हिंदूंनी ते पुन्हा बांधलं. हे मंदिर म्हणजे श्रद्धेचं प्रतीक, आत्मविश्वासाचं प्रतीक, धर्माचं प्रतीक, समुद्राशी जोडलेलं रहस्य. सोमनाथ मंदिराचं एक अद्भुत वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक शिलालेख आहे, ज्यावर लिहिलं आहे, या ठिकाणाहून दक्षिण दिशेला सरळ गेलं तर अंटार्क्टिकापर्यंत कुठलाही अडथळा नाही. म्हणजे समोर फक्त समुद्र आणि थेट ध्रुव प्रदेश. म्हणून इथे बसून समुद्र पाहताना असं वाटतं की शिव स्वतः आकाश आणि पृथ्वी यांना जोडतायत. मंदिराची रचना. आजचं मंदिर लालसर दगडात बांधलेलं आहे. उंच कळस, विशाल सभामंडप, गर्भगृहात ज्योतिर्लिंग, समुद्राकडं उघडं अंगण
संध्याकाळी आरतीच्या वेळी मंदिर आणि समुद्र दोघेही सोनेरी दिसतात. दर्शन फळ काय मिळतं? शास्त्रात सांगितलं आहे, सोमनाथ दर्शन केल्याने मानसिक ताण कमी होतो, रोग दूर होतात, आयुष्यात स्थिरता येते, चंद्रदोष कमी होतो, मन शांत होतं, भक्ती दृढ होते. विशेषतः मानसिक त्रास, नैराश्य, झोप न येणं, भीती यावर सोमनाथ उपयुक्त मानलं जातं. सोमनाथ आणि चंद्र आजही असं मानलं जातं, पौर्णिमा आणि अमावस्येला इथे पूजा केल्यास चंद्राशी संबंधित दोष कमी होतात. म्हणजे कुंडलीतील चंद्र कमजोर असेल, तर मन अस्थिर असेल, भावनिक त्रास असेल, तर सोमनाथ दर्शन फार उपयोगी. सोमनाथ श्रद्धेचा संदेश. सोमनाथ आपल्याला काय शिकवतो? संकट आलं तर श्रद्धा सोडू नका. मंदिर पडलं तरी भक्ती उभी राहते. देव दगडात नाही, विश्वासात असतो. सोमनाथ म्हणजे फक्त मंदिर नाही, तर धैर्याचा इतिहास आहे. मित्रांनो, हे होतं भारतातील पहिल्या ज्योतिर्लिंगाचं, सोमनाथ मंदिराचं संपूर्ण रहस्य. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची म्हणजेच मल्लिकार्जुन मंदिराची कथा. तोपर्यंत हर हर महादेव.